ऑलरेडी मागचे टॉपिक्स वरती व्हिडिओ झालेला आहे आणि त्या टॉपिकमधले भरपूर सारे कमेंट्स चांगले आलेले आहेत की तुमचे हे सर व्हिडिओ आम्हाला खूप हेल्प करायला लागले आहेत. नक्कीच तुम्ही लास्टपर्यंत या सगळ्या व्हिडिओ घेऊन जावा आणि एकदा ते पूर्ण सेट तुम्हाला म्हणजे जो व्हिडिओच्या स्वरूपात आहे तो तुमच्यापर्यंत येऊ दे. ॲक्च्युली या ज्या नोट्स आहेत हे ॲक्च्युली टेक्स्टबुकमध्ये जर तुम्ही बघितलं, गाईडमध्ये बघितलं, डायजेस्टमध्ये बघितलं तर भरपूर असा आन्सरचा फॉर्मॅट दिलेला आहे. पण या नोट्समध्ये आपण कमी फॉर्मॅटमध्ये, कमी साईजमध्ये जास्तीत जास्त कसं लक्षात राहील याच्यावरती आपण फोकस करतो आणि तेच नेमकं आता तुम्हाला गरजेचं आहे. सो आपण नेक्स्ट टॉपिक आता आपण बघणार आहे एसी सर्किट्स. ओके, ऑलरेडी मागचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते खूप हेल्पफुल आहेत, नक्की जाऊन ते बघा. अगेन फिजिक्सचे क्वेश्चन आता तुम्हाला माहिती आहेत की पेपर्स जवळ आलेले आहेत. IMP क्वेश्चन्स अगदी परत आपल्याला ते व्यवस्थित झालेले आहेत का नाही आहेत हे बघितलं पाहिजे, हे कन्फर्मेशन घेतलं पाहिजे. सो त्याच्यासाठीचा एक व्हिडिओ ऑलरेडी आपण केलेला आहे फिजिक्सचे IMP क्वेश्चन्सचे, ते पण नक्की जाऊन आपल्या चॅनलवरती ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे पण आहेत, बायोचे पण आहेत, तर ते सगळे बघा की जेणेकरून तुम्हाला नक्की फायनलच्या एक्झाममध्ये हेल्प होईल. सो आपण आता स्टार्ट करूयात एसी सर्किट्स. सो एसी सर्किट्स या नावातच पहिला सुरुवात आहे की अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंटची स्टोरी स्टार्ट करताना मला तुम्हाला सांगावं लागेल की अल्टरनेटिंग करंट बद्दल थोडंसं एक 2-4 सेंटेन्सेस सांगावे लागतील, 2-3 मिनिटं आपल्याला तिथं बोलावं लागेल. एसी म्हणजे सायनोसायडल वेव्ह आहे, कळा लागलाय का बघा. अल्टरनेटिंग करंट, जो करंट या लागला आपल्या घरामध्ये असते बघा. ओके, घरामध्ये जी आपली फ्रिक्वेन्सी येते ती 50 हर्ट्झ वाली येते. 230 वोल्ट आणि 50 हर्ट्झ हे रेसिडेन्शियलसाठी युजफुल आहे. इंडस्ट्रीयलसाठी 440चा झटका, कळा लागलाय का, म्हणजे 440 वोल्ट असते इंडस्ट्रीमध्ये व्होल्टेज आणि 110 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी असते इंडस्ट्रीसाठी. हे गव्हर्नमेंटनं फिक्स करून ठेवलेलं आहे, कळा लागलाय का बघा. घरामध्ये जितकं आपल्याला त्याचा यूज असणार आहे तेवढ्या प्रमाणातच त्याचं फ्रिक्वेन्सी असलेली तुम्हाला करंट दिला जातोय आणि व्होल्टेज दिलं जातंय. ओके, सिमिलरली इंडस्ट्रीसाठी थोडंसं हायर लेवलला आहे. सो अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय? अल्टरनेटिंग करंट म्हणजे करंट अल्टरनेट होतो, 2 वेळा डायरेक्शन चेंज करते त्याची एका सायकलमध्ये. जरा चेक केलं तुम्ही, एका सायकलमध्ये लेट्स से ही एक सायकल आहे, तर करंट जेव्हा हा फ्लो होत असतोय, जात असतोय, त्यावेळी 2 वेळा डायरेक्शन चेंज करतोय. करंट किती वेळा डायरेक्शन चेंज करतोय? 2 वेळा. ही एक सायकल कंप्लीट होण्यासाठी जो टाइम आहे तो त्याचा पिरियड आहे, कळा लागलाय का? तो त्याचा काय आहे? पिरियड. असं सांगितलं जातं की घरामध्ये 50 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी असलेली इलेक्ट्रिकल सिग्नल किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी येते. 50 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी म्हणजे तुम्हाला माहिती आहे 50 हर्ट्झ म्हणजे रिव्हॉल्युशन्स पर सेकंड किंवा सायकल्स पर सेकंड, म्हणजे एका सेकंदात, कळा लागलाय का बघा, एका सेकंदात अशा 50 सायकल्स इलेक्ट्रिकल सिग्नलच्या आपल्या वायरमधून घरात येत असतात पर सेकंडला. तुम्ही जर एकदा बघितलं या सायकलमध्ये की एका सायकलमध्ये एकदा ही डायरेक्शन असते करंटची आणि एकदा ही डायरेक्शन असते, म्हणजे एका सायकलला करंट 2 वेळा डायरेक्शन चेंज करतोय. किती वेळा डायरेक्शन चेंज करतोय? 2 वेळा. म्हणजे एका सेकंदात किती वेळा डायरेक्शन चेंज करणार? एका सेकंदात किती वेळा डायरेक्शन चेंज करणार? एका सेकंदात जर 50 सायकल आत येत असतील घरामध्ये आपल्या इन द फॉर्म ऑफ वायर, म्हणजे बाय युझिंग वायर, आणि एका सायकलला जर 2 वेळा डायरेक्शन चेंज करत असतील तर एका सेकंदात किती वेळा डायरेक्शन करंट चेंज करू शकतो? हा पण एक क्वेश्चन आला होता सीईटी मध्ये, तर त्याचा आन्सर आहे 100. 100 वेळा डायरेक्शन करंट चेंज करतोय आपण. ओके, सो जास्त वेळ न घालवता आपण मेन पॉइंट वरती येऊयात. सो इथं एसी सर्किटमध्ये मेन 2 घरामध्ये सप्लाय असतात, एसी सप्लाय आणि डीसी सप्लाय. ग्राफ ऑफ ई वर्सेस ओमेगा टी, हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ग्राफ लागणार आहे. ऍक्च्युली ई म्हणजे ईएमएफ इंड्युस्ड आहे किंवा ईएमएफ आहे, वर्सेस ओमेगा टी आहे, एक सायनोसायडल वेव्ह छानपैकी दाखवलेली आहे. तर कंप्लीट ज्यावेळी वेव्ह होते त्यावेळी अँगल किती क्रिएट होते? तर 2π क्रिएट होते. त्यानंतर रेक्टिफायर आहे, तुम्हाला माहिती आहे रेक्टिफायर खूपच इम्पॉर्टंट आहे. रेक्टिफायरचं काम हे आहे की एसीचं डीसी करतंय, एसी सिग्नलचं काय करतोय? तो डीसी सिग्नल करतोय. सो ईएमएफ ऑफ एसी किती असणार आहे? ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. लिहून ठेवा, हे ना भरपूर IMP आहे, रिक्वेस्ट करतो हे लिहून ठेवा, कुठेही लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. कुठं कुठं काय काय महत्वाचं आहे तुम्हाला सांगेन. नेक्स्ट आहे आय इज इक्वल टू आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी प्लस और मायनस फाय. ऍक्च्युली असं पाहिजे, प्लस और मायनस फाय पाहिजे. आय इज इक्वल टू आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी प्लस मायनस
अल्फा किंवा फाय आपण म्हणूयात इथे. सो याच्यासाठी ह्या ज्या काही दोन इक्वेशन्स आहेत ते खूपच इम्पॉर्टंट आहेत. इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघूयात. इम्पॉर्टंट फॉर्म्युलेमध्ये ERMS आहे, ई एव्हरेज आहे, IRMS आहे, आय एव्हरेज आहे. बऱ्याचदा काय होतं की एक मार्काला क्वेश्चन, 2 मार्काला क्वेश्चन विचारले जातात की E0 दिलं जातंय, E0, I0, E0, I0 ही तर दिलेलं आहे बघा. E0 म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ EMF किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ EMF. पीक या शब्दाचा अर्थ मॅक्सिमम आहे असं लक्षात ठेवा. आय म्हणजे इथं करंट मॅक्सिमम आहे. सो ERMS E0 अपॉन √2, IRMS I0 अपॉन √2, E average 0.637 ऑफ E0, I average 0.637 ऑफ I0. जेव्हा तुम्हाला ERMS टर्म्स ऑफ डेसिमल फ्रॅक्शन मध्ये पाहिजे असेल तर 0.707, 0.707. सो हे एक इम्पॉर्टंट होतं. सो टॉपिक तुम्हाला माहिती आहे, स्टार्ट करायच्या आधी आपण जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ते यातलं सांगत असतोय. तर या वर्षीसाठी एकूण मी तुम्हाला या टॉपिक मधले 7 ते 8 क्वेश्चन सांगतोय, कुठल्या एका व्यवस्थित. नंबर 1, पहिला EMF काढायचा आहे रेग्युलर, दॅट इज प्युअर AC अप्लाय करायचं आहे आपल्याला प्युअर रेजिस्टरला, प्युअर कॅपॅसिटरला, प्युअर इंडक्टरला आणि RLC ला, तिन्हीलाही एकदम. हे नेहमी लक्षात ठेवा की इम्पॉर्टंट कुठलाही टॉपिक स्टार्ट करायच्या आधी त्यातलं मेन कुठलं आहे ते लक्षात घ्यायलाच पाहिजे. तिथं काही पर्याय नाही आहे, ते लक्षात ठेवा. तर AC अप्लाय करायचं आहे प्युअर इंडक्टरला, कॅपॅसिटरला, रेजिस्टरला आणि RLC ला, तिन्हीलाही एकदम. तसंच ऍव्हरेज पॉवर काढायची आहे रेजिस्टरला, इंडक्टरला, कॅपॅसिटरला आणि RLC ला. हे चार ह्यांच्या 8 इक्वेशन्स ना एकही सोडू नका, यातलं खूपच इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये ना फिरवून पण क्वेश्चन विचारले जातात, ते आपण इथं आज व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामध्ये व्यवस्थित बघायचं आहे लास्टपर्यंत. सो सगळ्यात पहिला आपण काम केलेलं आहे, पहिला एक्सप्रेशन काढायला लागलो हीट प्रोड्यूससाठी एक इक्वेशन काढायला लागलो बाय AC सोर्स इन टाइम T. सो बेसिकली IRMS हा फॉर्म्युला लक्षात घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली हे रिलेशन आहे IRMS आणि I मध्ये. सो IRMS इज इक्वल टू IRMS चा स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ I चा स्क्वेअर d थिटा अपॉन 2π. आता I म्हणजे मगाशी काय म्हटलं होतं, I म्हणजे होतं I0 साइन ओमेगा टी प्लस फाय किंवा अल्फा वगैरे होतं, आपल्याला ते मगाशी माहिती होतं. सो I इज इक्वल टू I0 साइन थिटा घेतलेला आहे. ओके, सो साइन स्क्वेअर थिटा होईल. साइन स्क्वेअर थिटाला आपण कसं लिहू शकतो, 1 मायनस कॉस टू थिटा. I0 स्क्वेअर बाहेर आलं, 1 मायनस कॉस थिटा अपॉन 2. ह्याचं जेव्हा इंटिग्रेशन काढणार त्यावेळी कसं होणार आहे, थिटा मायनस साइन ऑफ 2 थिटा बाय 2. आफ्टर पुटिंग काय होतंय, I0 स्क्वेअर अपॉन 2. सो IRMS चा स्क्वेअर इज इक्वल टू आउटपुट काय आलं, I0 स्क्वेअर बाय 2. सो IRMS इज इक्वल टू काय होणार आहे, तर स्क्वेअर रूट निघणार. ह्याचं स्क्वेअर रूट निघलं की I0 चा स्क्वेअर रूट काय होणार, I0, 2 चा स्क्वेअर रूट काय होणार, √2. सो फायनली आन्सर किती मिळेल, 0.707 ऑफ I0. सो तुम्हाला फायनली काढायचं आहे ऍक्च्युली हीट प्रोड्यूस. पण इथं ERMS चा फॉर्म्युला आता जो आपण लिहिलेला तो तसा हा I साठी झाला, तसाच E साठी होऊ शकतोय. सो E साठी परत हा फॉर्म्युला 0.707 I0 तिथं होतं करंटसाठी. इकडं E साठी काय होणार आहे, 0.707 E0 होणार किंवा मॅक्सिमम होईल. सो हीट प्रोड्यूसचा फॉर्म्युला I2 RT. हे आपल्याला 10th मध्ये पण झालेलं आहे. हीट प्रोड्यूसचा फॉर्म्युला काय असतोय, I2 RT. सो इथं टीच्या जागी डी ओमेगा, दॅट इज ओमेगा टी टाकलं की इन टर्म्स ऑफ ओमेगा टी निघेल. आणि फायनली 2π R अपॉन ओमेगा, I0 चा स्क्वेअर अपॉन 2. आणि फायनली परत H चा हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल, R IRMS चा स्क्वेअर 2π बाय ओमेगा. नेक्स्ट आपल्याला पॉईंट बघायचा इथं फेजर. सो फेजर इज ऍक्च्युअली रोटेटिंग वेक्टर. फेजर म्हणजे काय, इट इज अ रोटेटिंग वेक्टर. तो काय रिप्रेझेंट करतोय, व्हॅरिंग सायनोसॉइडली विथ द टाइम. म्हणजे तो कुणाशी व्हॅरी करतोय, टाइम बरोबर व्हॅरी करतोय. ऍक्च्युली ही एक क्वांटिटी आहे की ते रिप्रेझेंट करते की दॅट इज EMF किंवा करंट रिप्रेझेंट करते. ते तुम्हाला हे बघायचं, इथं आहे बघा. सो फेजर डायग्राम म्हणजे काय, अशी डायग्राम की जी रिप्रेझेंट करते फेजर. सो डायग्राम विच रिप्रेझेंट्स फेजर इज कॉल्ड एज अ फेजर डायग्राम. सो इथं तुम्हाला फेजर डायग्राम दिलेले आहेत अल्टरनेटिंग EMF और करंटच्या. सो इथं आपण एक कन्सिडर करायला लागलो की करंटसाठी. सो बेसिकली तो तुम्हाला समजू शकते की हा आहे तो फेजर. कळा लागले का बघा. आणि अशी डायग्राम की जी फेजरला रिप्रेझेंट करते इन टर्म्स ऑफ लाईक ओमेगा टी अँड इन टर्म्स ऑफ फाय आपण म्हणूयात किंवा थिटा म्हणूयात, तर त्याला आपण म्हणतो फेजर डायग्राम. म्हणजे नेहमी या टॉपिक मध्ये तुम्हाला या टाइपच्या अशा डायग्राम दिसतील, त्याला म्हणायचं फेजर डायग्राम. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट पार्ट आहे ह्याच्यातला. येस, आता तुम्हाला ऑलरेडी मी मगाशी सांगितलं की AC अप्लाय टू रेजिस्टर, AC अप्लाय टू कॅपॅसिटर, AC अप्लाय टू इंडक्टर, AC अप्लाय टू RLC. हे सर ऐकायला जरी हेवी वाटत असेल तरी करायचं आहे, हे करावंच लागणार आहे, हे इम्पॉर्टंट आहे भरपूर. सो त्यापैकी फर्स्ट आहे हा AC अप्लाय टू प्युअर रेजिस्टर. एक रेजिस्टर घेतलाय आणि AC लावलाय. एक स्टोरी सांगतो छोटीशी, ती लक्षात ठेवायची. नेहमी E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी इथून सुरुवात करायची. लक्षात कसं ठेवायचं बघा, नेहमी इक्वेशनची सुरुवात कशी करायची, E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. वी नो डायरेक्टली E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी बाय. आता दुसरं, रेजिस्टरला थोडंसं वेगळं, कॅपॅसिटरला वेगळं आणि इंडक्टरला वेगळं. हे तीन, ही जी खालची लाईन आहे ही थोडीशी बदलत जाईल. कशी बदलत जाईल टेक्निक सांगणार आहे मी, व्हिडिओ मध्ये राहायचं आहे. सो E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी झालं.
सो E इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी बाय ओहम्स लॉ सगळ्यांना माहिती आहे V इज इक्वल टू IR असते ऍक्च्युली V इज इक्वल टू IR बट V इज इक्वल टू E ना स्मॉल EMF सो I इज इक्वल टू काय येणार आहे E बाय R सो E नॉटचा फॉर्म्युला कसा येतो E नॉट साइन ओमेगा टी अपॉन R सो E नॉट अपॉन R म्हणजेच काय असते I नॉट सो I नॉट इथे घातले सो I चा फॉर्म्युला काय येईल I नॉट साइन ऑफ ओमेगा टी कळायला लागले का बघा काय ते I इज इक्वल टू I नॉट साइन ऑफ ओमेगा टी आता ग्राफ आहे E अँड I वर्सेस टी अँड थिटा म्हणजे E अँड I इकडे असतील आणि टी अँड थिटा इकडे असतील सो हा ग्राफ आहे फेजर डायग्राम नंतर असते सो तुम्ही चेक करा सपोज असं असेल तर जरा लक्ष द्या इकडे असं दाखवतो मी तुम्हाला सपोज हा एक पार्टिकल आहे जो EMF दाखवा लागलाय हा दुसरा पार्टिकल आहे जो करंट दाखवा लागला जो की आहे सेम पॉइंट वरती हा करंट वाला थोडासा खालती राहतोय पण EMF वाला थोडा वरती जातोय कळा लागले का परत एकाच पॉइंटला येतात कळा लागले का तुम्ही जर चेक केले एका पॉइंटला येतात एका पॉइंटला म्हणजे दोघं ट्रॅव्हलिंगचं जे करणार ते एकसारखं करणार आहेत बरोबर करणार आहेत फक्त त्या दोघांच्या अँप्लिट्यूड वेगवेगळ्या असणार आहेत ह्याचा अर्थ समजावून घ्या काय आहे ह्याचा अर्थ आपल्याला पुढे बऱ्याच ठिकाणी लागणार आहे की रेजिस्टरसाठी आपण हे रेजिस्टरसाठी बघायला लागलो रेजिस्टरसाठी EMF आणि करंट हे सेम फेज मध्ये आहेत सेम फेज मध्ये असणे म्हणजे काय हो सर सेम फेज मध्ये असणे म्हणजे काय ते दोघेही स्टार्टिंग पॉईंट आणि त्यांचा एंडिंग पॉईंट म्हणजे हे मिक्स होताना प्रॉपरली होतील नक्की असं ऑड मिक्स होतील ते तुम्हाला कळेल पुढे हळूहळू की ऑड म्हणजे कसं असते सो इथं कन्क्लुजन काय करायचं द करंट इज सेट टू बी इन फेज आता जस्ट सांगितलं द करंट इज सेट टू बी इन फेज विथ फेज विथ EMF सो फेजर डायग्राम आहे बघा ही दोघंही इन फेज मध्ये आहेत त्यामुळे दोघंही एकाच डायरेक्शनला टिल्टेड आहेत एकाच डायरेक्शनला पुढे आहेत सो एक आहे EMF वालं एक आहे करंट वाला हे खूप महत्वाचं होतं इथं लक्ष देणं महत्वाचं आहे नेक्स्ट आहे AC अप्लाय टू प्युअर इंडक्टर आता रेजिस्टर झालं आता काय बघायचं इंडक्टर मला न बघता सांगा की पहिलं इक्वेशन काय पाठ करणार तुम्ही E इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी मगाशी आपण दुसरं इक्वेशन काय पाठ केलं होतं I इज इक्वल टू E बाय R त्यावरनं I काढलं होतं आता काय करणार आहे सेम E इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी आता आपल्याला बघायचं इंडक्टर म्हटलं की सेल्फ इंडक्शन EMI मधला आठवायला पाहिजे तिथे एक फॉर्म्युला आहे बघा E इज इक्वल टू L DI बाय dt सेल्फ इंडक्शन मधला सेम इथं वापरायचा 2 नंबरचा फॉर्म्युला E इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी आपल्याला माहिती होतं E इज इक्वल टू L DI बाय dt आपल्याला माहिती होतं ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा प्लीज एवढं लक्षात ठेवायला लागणार ह्याला काही पर्याय नाहीये हे लक्षात ठेवायला लागणार आहे ओके सो E इज इक्वल टू L DI बाय dt दोघांच्या लेफ्ट साइड इक्वल आहे तर राईट साइड इक्वल करतो मी L DI बाय dt इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी हे L इकडं मला नको इकडे टाकतो E नॉट अपॉन L बेसिकली मला ह्याच्यातनं I काढायचं आहे मला इथं काय करायचं आहे टेक्निक काय लक्षात आली का बघा मगाशी काय करायचं होतं आपल्याला E इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी त्यानंतर I इज इक्वल टू E बाय R म्हणजे I काढायचा होता इथे पण मला Iच काढायचा आहे सेम सो L DI बाय dt परत DI तिथंच ठेवतो dt मल्टिप्लाय करतोय L खालती आलेला आहे E नॉट अपॉन L साइन ओमेगा टी इंटू dt सो टोटल करंट किती येणार I म्हणजे काय असणार याचं इंटिग्रेशन सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DI सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DI म्हणजे हे सगळ्याचे इंटिग्रेशन ओके सगळ्याचे इंटिग्रेशन मध्ये काय होणार E नॉट अपॉन L साइन ओमेगा टी dt सो E नॉट अपॉन L तसंच ठेवतो साइन ओमेगा टीचे इंटिग्रेशन काय निघेल मायनस कॉस ओमेगा टी अपॉन ओमेगा थोडंसं रिअरेंज केल्यावरती मायनस E नॉट अपॉन ओमेगा L कॉस ओमेगा टी ओके सो मायनस E नॉट अपॉन ओमेगा L कॉस ओमेगा टी त्याच्या पुढची स्टेप आहे I इज इक्वल टू हे परत लिहिलं आता चेक करा हे मायनस मी इथं टाकतोय मायनस मी ह्याला देतोय आणि कॉस ऑफ ओमेगा टी म्हणजे कॉस ओमेगा टी आपण असं लिहू शकतो बरोबर आहे का साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय टू हे कुठनं काढलं सर बाळ साइन ऑफ एन पाय बाय टू प्लस मायनस थिटा च कॉस थिटा होते कधी ज्यावेळी एन चा पॉवर काय असतो एन काय असते ऑड असते इथं ऑड आहे का बघ जरा ऑड आहे काय नाहीये म्हणजे इथं काय आहे ऑड आहे ऑड असलं तर म्हणजे इथं सर ऑड कुठं दिसायला लागले अरे बाळ इथं 1 नाही इथं काय नाही म्हणजे इथं 1 न मल्टिप्लाय केले हे असं पाय बाय टू ला मल्टिपल बघायचं असते कोण आहे सो इथं ऑड आहे त्यामुळे हे साईनचं कॉस होऊ शकते त्यामुळे आपण कॉसचं साईन पण करू शकतोय सो इथं आपण काय करूयात पाय बाय टू म्हणजे ओमेगा टी मायनस पाय बाय टू आलेला आहे सो वेअर I नॉट इज इक्वल टू E नॉट अपॉन ओमेगा L सो I इज इक्वल टू आता याच्याऐवजी काय लिहू शकतो I नॉट साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय टू मला आपण इंडक्टर बघायला लागलोय मगाशी I मध्ये आठव व्यवस्थित I मध्ये I इज इक्वल टू I नॉट साइन ऑफ ओमेगा टी होतं तिथं हे प्लस मायनसचा विषय नव्हता आता इंडक्टर बघताना मायनस आलेला आहे मायनस पाय बाय टू काय आलेलं आहे मायनस पाय बाय टू सो कन्क्लुजन काय काढायचं आहे सो इन्स्टंटेनियस करंट इज नंबर 1 सायनोसायडल ऑब्विसली सायनोसायडल आहे त्यानंतर इज सेम फ्रिक्वेन्सी ॲज दॅट ऑफ EMF फ्रिक्वेन्सी त्याची सेम असणार आहे त्यानंतर लॅग्स बिहाइंड सर हे लॅग कुठनं समजलं तुम्हाला इथं बघ काय आहे अँगल हा मायनस आहे ना म्हणजे
काहीतरी मायनस अँगल म्हणजे लॅग आहे. कितीनं लॅग आहे? π/2 ना लॅग आहे. देअरफॉर I नॉट इज इक्वल टू E नॉट अपॉन ओमेगा. हेच सेम मी पुढे कपॅसिटरला टाकणार आहे. कम्पेअर करून शिका. हेच सेम कपॅसिटरला. ही E वर्सेस I वाली डायग्राम आहे. ही फेजर आहे बघा. सो ह्याच्यामध्ये E वाला मोठा असणार नेहमी, I वाला छोटा असणार. बरं हे मायनस का? कारण की इथं तुम्हाला माहिती आहे लॅग असलं तर इथनं पुढे तर लॅग दाखवू शकत नाही. अँगल असा वाढत जातोय. मग अँगल मायनस कुठं येणार? इकडून खालती यायला पाहिजे I नॉट. आणि किती आहे? हे 90 डिग्री लिहिलेलं आहे बघा. हे असं पाहिजे. 90 डिग्री आहे. हे 90 डिग्री कळा लागले. इथं डायग्राम मध्ये पण सांगितलेलं होतं. सो ही त्याची फेजर डायग्राम होती, इम्पॉर्टंट होती. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याला AC अप्लाइड टू प्युअर कपॅसिटर. AC अप्लाइड टू प्युअर रेजिस्टर झालं, AC अप्लाइड टू प्युअर इंडक्टर झालं. आता कपॅसिटर काय वेगळं केलंय आपण इथं? काही नाही, कलर फक्त बदललाय आणि तिथं इंडक्टर होतं, इथं कपॅसिटर एवढंच केलेलं आहे. E नॉट साइन ओमेगा टी हे माहितीच पाहिजे आपल्याला. आता जस्ट सांगितलेलं E इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी. इक्वेशन 1 मानायचंच त्याला. E इज इक्वल टू Q/C. ह्याच्यात लक्षात काय ठेवायचं होतं? E इज इक्वल टू Q/C. इंडक्टरला काय लक्षात ठेवलेलं होतं तुम्ही? इंडक्टरला E इज इक्वल टू LdI/dt असं लक्षात ठेवलं होतं. E इज इक्वल टू काय लक्षात ठेवलं होतं? LdI/dt. रेजिस्टरला काय लक्षात ठेवलेलं होतं? रेजिस्टरला I इज इक्वल टू E/R. का लागलंय का बघा, हे लक्षात ठेवायचं. आणि कपॅसिटरला काय लक्षात ठेवायचं? E इज इक्वल टू Q/C लक्षात ठेवायचं. E इज इक्वल टू काय लक्षात ठेवायचं? Q/C. सो Q/C आता बघा दोन्हीच्या लेफ्ट साइड इक्वल आहेत. दोन्हीच्या लेफ्ट साइड इक्वल आहेत. राईट साइड इक्वल करणार. Q/C इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी. सो मला Q पाहिजे आहे, C तिकडे गेलं. C E नॉट साइन ओमेगा टी. आपल्याला परत काय करायला लागेल? ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढताना म्हणजे साइनचं होणार कॉस, ओमेगा टीचं वगैरे डेरिव्हेटिव्ह सगळं फायनली कसं निघेल ते C E नॉट बाहेर, साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा. म्हणजे फायनली हे सगळं सॉल्व्ह केल्यावरती C ओमेगा E नॉट कॉस ओमेगा टी असं निघेल. दॅट इज dQ/dt म्हणजे I असते, म्हणून मी डेरिव्हेटिव्ह काढले. बेसिकली लक्षात ठेवा आपल्याला Iच मिळवायचा असतोय. नेहमी लक्षात ठेवा आपल्याला पहिला रेग्युलर इक्वेशन नंबर 1 तुम्ही हे म्हणा E इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी. ही टेक्निक सांगतोय मी तुम्हाला, हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा, इथं लक्ष द्या, हे महत्वाचं आहे. E इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी ह्याला इक्वेशन नंबर 1 मानतोय आपण दरवेळी. रेजिस्टरला आपण हे मानतोय. रेजिस्टरला ऑलरेडी करंट असल्यामुळे आपल्याला जास्त कष्ट करायला लागत नाहीत. इथं LdI/dt करतोय आणि शेवटी I ची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. इथं पण dQ/dt वगैरे करतोय म्हणजे परत I चीच व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. म्हणजे टेक्निक काय आहे ह्याच्यामध्ये? पहिला E काढा आणि त्यानंतर I काढा. सो इथं I इज इक्वल टू इथं होतो आपण. सो ह्याला आपण C ओमेगा E नॉट, या C ओमेगाला मी खालती टाकतोय, बेसमध्ये टाकू शकतोय का आपण? येस. मग तो बेसच्या पण बेसमध्ये जाणार. सो ओमेगा C येईल इंटू कॉस ऑफ ओमेगा टी. सो E नॉट अपॉन 1 अपॉन ओमेगा C कॉस ओमेगा टीला आपण कसं लिहू शकतो? साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2. सर इथं प्लस का लिहिला? मगाशी का मायनस लिहिलं होतं? बाळ तिकडं कॉसच्या आधी पण इथं मायनस होतं पूर्वी इंडक्टरला. इथं नाही आहे, इथं प्लस आहे. इथं काय दिलेलं नाही म्हणजे इथं प्लस आहे. म्हणजे साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2 येणार. म्हणजे मगाशी जे लॅग होतं आता तो अँगल ऍड आहे. म्हणजे इथं काय असणार आहे? तो लीड असणार आहे. म्हणजे कन्क्लुजन आपले त्या पद्धतीत चेंज होतील. सगळे सेम आहेत पहिले दोन कन्क्लुजन. ह्याच्यामध्ये फक्त लीड आहे लक्षात ठेवा. म्हणजे रेजिस्टरला सेम फेज मध्ये, इंडक्टरला लॅग बाय π/2 आणि कपॅसिटरला लीड बाय π/2. ओके, त्यानंतर हा ग्राफ आहे लक्षात ठेवायला लागेल आणि हा फेजर डायग्राम आहे. लीड आहे म्हणून आपल्याला याच्या पुढे 90 डिग्री म्हणजे हे जे अँगल असणार आहे ते किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. कळायला लागलं? हा अँगल किती असणार आहे? E आणि I मध्ये अँगल किती असणार आहे? 90 डिग्री. हे E नॉट असणार आहे. हे E आणि I मध्ये अँगल किती असणार आहे? 90 डिग्री. सो होप हे परफेक्ट कळालेलं असेल. नेक्स्ट आहे आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे आपण. नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे. येस, नेक्स्ट मध्ये आपल्याला आता तुम्हाला माहिती आहे की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स वगैरे सगळ्या गोष्टी बघायच्या. कुठला पॉईंट बघायचा आपल्याला? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. त्याच्या आधी व्हॉट इज रेजिस्टन्स मला सांगा पहिला. त्याच्या आधी व्हॉट इज रेजिस्टन्स? रेजिस्टन्स म्हणजे काय असेल? रेजिस्टन्स म्हणजे अपोजिशन असेल. कुणाला अपोजिशन असेल? करंटला असेल. बरोबर. रेजिस्टन्स म्हणजे काय असेल? अपोजिशन असेल. कुणाला अपोजिशन असेल? करंटला. तसंच रिॲक्टन्स आहे. तसंच काय आहे? रिॲक्टन्स आहे. ओके, रेजिस्टन्स म्हणजे काय असेल? अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. मग तसंच रिॲक्टन्स म्हणजे अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. पण रिॲक्टन्स शब्द आहे ना, काहीतरी वेगळं पाहिजे. सो रिॲक्टन्सचे दोन टाइप्स आहेत, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. बाळ लक्ष दे, हे इम्पॉर्टंट आहे. भरपूर 2 मार्क पडू शकतात. जाता जाता 2 मार्क देतो तुम्हाला, लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे रिॲक्टन्स म्हणजे अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट बाय इंडक्टर. इंडक्टिव्ह आहे ना. कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय? अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट बाय कपॅसिटन्स. कळायला लागलं किंवा कपॅसिटर असं होईल ते. सो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय? अपोजिशन ऑफर टू द फ्लो ऑफ करंट बाय इंडक्टर.
डिनोटेड बाय एक्सेल. डिनोटेड बाय एक्सेल फॉर्म्युला पाहिजे. एक्सेल इज इक्वल टू ERMS अपॉन IRMS. याला ओमेगा एल होतं. प्लीज हे लक्षात ठेवा, हे खूपच इम्पॉर्टंट आहे. एक्सेलचा फॉर्म्युला ओमेगा एल आहे. भरपूर ठिकाणी आपल्याला पुढे लागणार आहे. सो एक्सेल इज इक्वल टू ओमेगा एल. ओमेगा म्हणजे असते 2πf इंटू एल. नेक्स्ट आहे SI युनिट आहे त्याचं ओहम. त्यानंतर ह्याचं डायमेन्शन जे आहे, ह्याचं जे डायमेन्शन आहे 1 2 -3 -2 आहे. काय डायमेन्शन आहे? 1 2 -3 -2 म्हणजे 12 32 असं लक्षात ठेवायचं आहे. शेवटचे 32 मायनस टाकायचं. कुठलं? इंडक्टिव्ह रिएक्टन्स. कपॅसिटिव्ह रिएक्टन्स पण हेच असणार आहे. कपॅसिटिव्ह रिएक्टन्स पण हेच युनिट असणार आहे. सो हे इम्पॉर्टंट होतं, इंडक्टिव्ह रिएक्टन्स. इथे जर तुम्ही चेक केलं, एक्सेल आणि एफ जर चेक केलं, एक्सेल आणि एफ जर चेक केलं, तर ते स्ट्रेट लाईन आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, स्ट्रेट लाईन आहे. त्यानंतर आहे कपॅसिटिव्ह रिएक्टन्स. त्यानंतर आहे कपॅसिटिव्ह रिएक्टन्स. सो कपॅसिटिव्ह रिएक्टन्स म्हणजे कसं असणार आहे? अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट बाय कपॅसिटर. कशाला अपोज करायचं आहे? करंटला अपोज करणार आहे. फक्त कोण करणार आहे? कपॅसिटर. मग अशी होतं बघा, XC चा फॉर्म्युला ERMS हे पण सेम आहे, फक्त मग अशी ओमेगा एल होतं, आता ते 1/ओमेगा C असणार. ओमेगाचा फॉर्म्युला काय आहे? 2πfc. ओमेगाचा फॉर्म्युला काय? 2πfc. आता XC आणि F मध्ये रिलेशन कसं आहे? इनव्हर्सली आहे. युनिट काय असणार त्याचं? ओहम. ओके, युनिट असणार ओहम. आता इथं जर चेक केलं, ह्याचा जर ग्राफ बघितला, सो ग्राफ मध्ये इथं इनव्हर्सली आहे ना, XC आणि F हे इनव्हर्सली आहे, त्यामुळे असा खालती पडणार आहे ग्राफ. 12-32 मग सांगितलेलं होतं. 12-32 म्हणजे हे 32 मायनस ठेवायचं आहे. दोन्ही पण लक्षात आलंय का? बघा, हे इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कपॅसिटिव्ह रिएक्टन्स खूप इम्पॉर्टंट होतं. सर कुठले कुठले क्वेश्चन झाले? पहिला होता हीट प्रोड्यूस झाला. त्यानंतर AC अप्लाय करायचं आहे रेजिस्टरला, AC अप्लाय करायचं आहे इंडक्टरला, AC अप्लाय करायचं आहे कपॅसिटरला. हे 4 क्वेश्चन्स महत्वाचे होते. आणि 5वा क्वेश्चन कुठला सर महत्वाचा आतापर्यंत झालेला? इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कपॅसिटिव्ह रिएक्टन्स. नेक्स्ट आहे AC अप्लाइड टू LCR. म्हणजे आता तिन्ही एकत्र केले आणि AC अप्लाय करायचं. इथे चेक करा, LCR नावाप्रमाणेच त्याला ठेवायचं डायग्राम मध्ये. L इंडक्टर, C कपॅसिटर, R रेजिस्टर. सो ह्याच्यामध्ये परत इंडक्टन्स, कपॅसिटन्स आणि रेजिस्टन्स होईल. आतापर्यंत काय आलं होतं की इंडक्टरला असं असेल डायग्राम, कपॅसिटरला असं आहे आणि रेजिस्टरला असं आहे. सो E इज इक्वल टू E0 sin ओमेगा टी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. E इज इक्वल टू E0 sin ओमेगा टी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. EL म्हणजे EMF किंवा EMF अक्रॉस इंडक्टर म्हणूयात. EC EMF अक्रॉस इथे दिलेला आहे बघा, किंवा RMS व्होल्टेज म्हणा, अक्रॉस रेजिस्टर, अक्रॉस कपॅसिटर. EL चा फॉर्म्युला आहे IXL. ऍक्च्युली E वर हे काय आहे तुम्हाला सांगतो. हे E जे आहे ते V इज इक्वल टू IR, ओहम्स लॉ जो असतो, V इज इक्वल टू IR, हे V च्या ऐवजी E वापरतोय आपण दरवेळी. व्होल्टेजेस आहे ऍक्च्युली ते. सो चेक करा, इथं पण ते RMS व्होल्टेजेस अक्रॉस इंडक्टर, कपॅसिटर, रेजिस्टर. सो EL म्हणजे काय असणार आहे? करंट तरी असणारच आहे. करंट कॉमन आहे. का करंट कॉमन आहे? कोण सांगेल का करंट कॉमन आहे? बघा, सिरीज रेजिस्टन्स आहेत. सगळे रेजिस्टन्स कसे लावलेत? हे सिरीज मध्ये लावलेत. सिरीज मध्ये करंट कॉमन नसतो, व्होल्टेज डिवाइड होते. आपल्याला झाले हे. सो इथं EL इज इक्वल टू IXL होणार, तसंच EC इज इक्वल टू IXC होणार, आणि तसंच ER म्हणजे IR होणार डायरेक्टली. सिमिलरली बघा इथं दिलेलं आहे EL IXL EC IXC ER I इंटू R. हे महत्वाचं होतं. सो इथे EL लीड्स करंट बाय π/2. करंट मागं पडतो ऍक्च्युली, त्यामुळे EL लीड करतोय करंटला, EC लॅग करतो. झाले. फेजर डायग्राम तिन्हीची मिळून, दोन्हीची मिळून कशी असेल बघा, हे E0 असेल, हे EL असेल वरती इथपर्यंत, आणि हे खालती EC असेल. ओके, मला हे पाहिजे आहे. EL मायनस EC होणार. EL मायनस हे जेवढं इथं असणार आहे तेवढंच हे खालती असते. सो EL मायनस EC हे होईल. मला ट्रायंगलकडे लक्ष द्या, OAK ट्रायंगलकडे लक्ष द्या. हा ट्रायंगल OAK. ओके, सो इथं E0 चा स्क्वेअर म्हणजे काय होईल? E0 चा स्क्वेअर इज इक्वल टू ER चा स्क्वेअर प्लस EL मायनस EC चा स्क्वेअर. काय वापरले बा? पायथागोरस डायरेक्ट. ER चा स्क्वेअर म्हणजे काय आहे? I इंटू R. ER चा स्क्वेअर म्हणजे काय? IR चा स्क्वेअर. EL EC हे टाकलं, I कॉमन वगैरे काढलं, नाही काढलं तरी चालेल. सो इथं प्रत्येकातनं इथून कॉमन काढलं, I इथून कॉमन काढलं, I स्क्वेअर सगळ्यातनं बाहेर निघलं बघा. I स्क्वेअर सगळ्यातनं बाहेर निघला असेल तर R स्क्वेअर राहिले प्लस XL मायनस XC आले. काय राहिले? XL मायनस XC. सो E स्क्वेअर आहे, मला E पाहिजे. E इज इक्वल टू इकडे सगळ्याचं स्क्वेअर रूट टाकलं, I स्क्वेअरचं स्क्वेअर रूट होईल I, इकडे या सगळ्याचं स्क्वेअर रूट होईल, इथला स्क्वेअर निघून जाईल, बाकीचं सेम आहे असं राहिलं. सो E इज इक्वल टू याला I इंटू कॉमनली कंबाईन लिहिला मग तुम्ही Z. काय म्हणतो आपण याला? झेडचं काहीतरी, झेड म्हणजे आपण जे लिहिलेलं होतं असं आहे. आता झेडचं बारसं घालूयात. झेडचं बारसाचं नाव आपण काय ठरले आपलं? इम्पेडन्स. काय नाव ठरलंय त्याचं? इम्पेडन्स. झेड म्हणजे काय आहे? इथं इम्पेडन्स आहे. ओके, सो फेज बघायला आपल्याला tan phi बघायला लागेल. त्या डायग्राम मध्ये पण बघितलं तरी चालेल. EL मायनस EC जर तुम्ही त्या ट्रायंगल मध्ये बघितलं असेल, हा फाय आहे. सो हे EL मायनस EC आहे,
आणि हे ER आहे. मला टॅन अँगल काढायचा आहे. अपोजिट साईड अपॉन ऍडजसंट साईड, EL मायनस EC अपॉन ER. सो EL म्हणजे टाकलं, EC म्हणजे टाकलं आणि फायनली आपल्याला हे सगळं इक्वेशन मिळालं, जे की खूप इम्पॉर्टंट होतं. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे पॉईंट, हा पॉईंट पण महत्वाचा होता जो झाला तो RLC ला. आता आपल्याला सगळं बघायचं आहे. पहिला इम्पेडन्स जो झेड मगाशी झालेला होता तो इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युली, 2 मार्काला कधी कधी पडतोय, बऱ्याचदा पडतोय ऍक्च्युली. इम्पेडन्स म्हणजे पण अपोजिशनच असणार आहे, जरा लक्ष द्या इकडे. झेडचा फॉर्म्युल्यामध्ये R होतं, एक्सेल होतं, XC सुद्धा होतं. झेडच्या फॉर्म्युल्यामध्ये तिन्ही होते बाळ. एक्सेल म्हणजे काय? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. XC म्हणजे काय आहे? कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. हे दोघांचं काम काय आहे? करंटला अपोज करायचं. राहिलाय कोण? रेझिस्टन्स. ह्याचं पण काम काय आहे? करंटला अपोज करायचं. म्हणजे झेडचं काय वेगळं काम असणार मग? या तिघांचं काम करंटला अपोज करायचं आहे. झेडच्या फॉर्म्युल्यामध्ये हे तिघ पण आहेत, मग झेडचं पण काम काय असणार? करंटला अपोज करायचं काम असणार आहे. ओके, पण म्हणजे तिघांनी मिळून जे अपोज करायचं काम आहे त्याला आपण म्हणतो इम्पेडन्स. सो द टोटल रेझिस्टन्स ऑफर्ड बाय AC सर्किट टू द अल्टरनेटिंग करंट थ्रू इट इज कॉल्ड एज ए इम्पेडन्स ऑफ द सर्किट. ह्याचं SI युनिट येणार आहे ओहम, 1232. लक्षात कसं ठेवायचं आहे? M ऍक्च्युली 1232 मध्ये L पहिला आहे देवा, नाहीतर विसरशील, नाहीतर M ला लिहिशील, चुकणार. 1232 मध्ये L पहिला आहे, नाहीतर आपल्याला सवय असते की पहिला आपण MLT असं लिहितोय, पण इथं LMT मध्ये लिहिलंय. सो L1 M2 T-3 I-2. त्यानंतर हा इम्पेडन्स ट्रायंगल आहे जो आपण मगाशी पण बघितला होता. EL मायनस EC च्या जागी XL मायनस XC देतोय, ER च्या जागी डायरेक्ट R लिहितोय आणि E नॉट च्या जागी इथं Z लिहितो. हा इम्पेडन्स ट्रायंगल म्हणतो आपण याला. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूयात. नेक्स्ट पॉईंट इथं आलेला आहे आपल्याला आता ऍव्हरेज पॉवर. ऑलरेडी सांगितलेलं आहे. चला बोला, काय काय रिवाइज केलं आतापर्यंत तुम्ही, काय काय बघितलं? नंबर 1 तुम्ही बघितलं सगळ्यात पहिला डेफिनेशन्स, ज्या सिंपल IRMS ERMS वगैरे डेफिनेशन्स बघितले. त्यानंतर AC अप्लाय केलं रेजिस्टरला, AC अप्लाय केलं कपॅसिटरला, AC अप्लाय केलं इंडक्टरला, त्यानंतर AC अप्लाय केलं RLC ला, इम्पेडन्स बघितला, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स बघितला, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स बघितला. हे सगळे पॉईंट बघा कळायला लागले. इथंपर्यंत व्यवस्थित समजलं असेल तर नक्की लाईक करा. नेक्स्ट आहे ऍव्हरेज पॉवर. आता सेम आहे, सगळी स्टोरी सेम आहे, फक्त ऍव्हरेज पॉवरला करायची. ऍव्हरेज पॉवरला करायचे. ऍव्हरेज पॉवरला करत असताना परत ऍव्हरेज पॉवर अप्लाय करणार रेजिस्टरला, ऍव्हरेज पॉवर अप्लाय करणार इंडक्टरला, ऍव्हरेज पॉवर अप्लाय करणार कपॅसिटरला, ऍव्हरेज पॉवर अप्लाय करणार RLCला. बघा हा टॉपिक जरा बऱ्यापैकी एक 70% टॉपिक हाच आहे. 60 ते 70% टॉपिक हाच आहे जो सांगितला होता तुम्हाला. सारखं म्हणून तुमच्याकडनं पण क्लिअर होते, ते पाठ होते. आपल्याला इथं ऍव्हरेज पॉवर चेक करायचं असोसिएटेड विथ द रेजिस्टर. स्टोरी चालू होते नेहमी I आणि E वरून. I इज इक्वल टू I नॉट साइन ओमेगा टी, E इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी. हे समजून घ्या. हे स्क्रीनशॉट मारून तुम्ही पटकन नोट्स म्हणून लिहू शकता, कारण मी ज्या टेक्निक सांगायला लागलो ह्या त्या स्क्रीनशॉट मध्ये मेन्शन नाही होणार. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा. हा का बघा? कारण की हे क्वेश्चन्स खूपच फेवरेट आहेत, खूप फेवरेट आहेत या टॉपिक मधले, की येणाऱ्या एक्झामला ते नक्की पडतील. ओके, सो लक्ष द्या. P इज इक्वल टू E इंटू आय, बेसिक पॉवरचा फॉर्म्युला आहे. पॉवरचा फॉर्म्युला काय? E इंटू आय. सो P इज इक्वल टू ऍक्च्युली ईचं परत लिहून घेतलं, आयचं परत लिहून घेतलेलं आहे. E इंटू आय, E नॉट I नॉट एकत्र केलं, साइन ओमेगा टी साइन स्क्वेअर ओमेगा टी. साइन ओमेगा टी काय होणार? साइन स्क्वेअर ओमेगा टी. ओके, साइन ओमेगा टी काय होणार? साइन स्क्वेअर ओमेगा टी. फक्त ऍव्हरेज पॉवर काढायचं आहे. ऍव्हरेज पॉवर काढण्यासाठी आपल्याला इंटिग्रेशन PDT फॉर्म्युला कुठला आहे? इंटिग्रेशन PDT अपॉन T, 0 टू T त्याचं इंटिग्रेशनचं लिमिट टाकायचं, 0 टू T लिमिट टाकायचं. सो P च्या जागी हे सगळं लिहिणार मी परत इंटू DT, कारण की ते इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे, अपॉन T. मला सांग जरा, E नॉट I नॉट बाहेर गेलं, साइन स्क्वेअर ओमेगा टी राहिलं DT. साइन स्क्वेअर ओमेगा टी जेव्हा तू इंटिग्रेशन काढशील तेव्हा ते फायनली ते मॅथ्स मध्ये आहे बघा. इंटिग्रेशन हे ऍक्च्युली पाठ करायला लागते आपल्याला. इंटिग्रेशन जर तुम्ही काढला, पुट वगैरे केला तर डायरेक्टली उत्तर किती येतं त्याचं? T/2. सो मी त्या साइन स्क्वेअर ओमेगा टी इंटिग्रेशनच्या जागी मी किती टाकतोय? T/2 टाकतोय. टीला टी कॅन्सल, तर राहिलं काय? E नॉट I नॉट अपॉन 2. या 2 ला आपण असं लिहू शकतो का? स्क्वेअर रूट टू सेपरेट. सो स्क्वेअर रूट टू सेपरेट. सो E नॉट अपॉन रूट 2 म्हणजे काय? ERMS. I नॉट अपॉन रूट 2 म्हणजे काय? IRMS. सो P म्हणजे किती आले? P एव्हरेज इज इक्वल टू ERMS इंटू IRMS. किती आले? ERMS इंटू IRMS. सो P इज कॉल्ड एज अपॅरेंट पॉवर. या P ला आपण काय म्हणतोय? अपॅरेंट पॉवर. आपल्याला पुढं ऍव्हरेज पॉवर असोसिएटेड विथ इंडक्टर बघायचं. ऍव्हरेज पॉवर असोसिएटेड विथ द इंडक्टर बघायचं. चला लक्ष द्या. स्टोरी ही आहे की रेजिस्टरला, ऐका व्यवस्थित, हे माझं म्हणणं ऐका, खूप महत्वाचं आहे. इथंच खरा विषय कळतो.
जेव्हा रेजिस्टर असणार आहे, जेव्हा रेजिस्टर असणार त्यावेळी E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी, आय इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी. हे लक्ष देऊन ऐका. E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी, आय इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी. पॉवर काढायचा ना, पॉवरचा फॉर्म्युला काय, ए इंटू आय. डायरेक्ट मिक्स कर. ई नॉट साइन ओमेगा टी, आय नॉट साइन ओमेगा टी, ई नॉट आय नॉट साइन स्क्वेअर ओमेगा टी. साइन स्क्वेअर ओमेगा टीचे इंटिग्रेशन वगैरे काढल्यावरती T/2 निघेल. खेळ खलास. ई नॉट आय नॉट अपॉन 2 निघेल. 2 ला सेपरेट फोड, √2 क्लिअर. ERMS IRMS डायरेक्ट इक्वेशन तयार. हेच तर टेक्निक लक्षात ठेवा. स्क्रीनशॉट मध्ये हे तुम्हाला नाही मिळणार किंवा नाही समजणार, पण ह्याच तर टेक्निक आहेत ना लक्षात. तुम्हाला प्रॉब्लेम तुम्ही स्क्रीनशॉट काढण्याच्या इथपर्यंत का आलाय विचार करा, कारण तुम्ही एकदा व्यवस्थित समजूनच नाही घेताल त्याला समजूनच नाही घेतलेला ह्या. आणि किंवा लक्षात ठेवायच्या किंवा शिकवून घेण्याच्या टेक्निकमध्ये काहीतरी बिघाड झालाय. पण इथं किती सिंपल आहे बघ. P इज इक्वल टू ई इंटू आय आहे. ई माहिती आहे तुला, आय माहिती आहे, दोन्ही फॉर्म्युला टाक. ई नॉट आय नॉट सेपरेट काढ. साइन स्क्वेअर ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह सॉरी इंटिग्रेशन निघेल T/2. टी गेलं, 2 राहिले. ई नॉट आय नॉट अपॉन 2, 2 ला सेपरेट कर, √2 ERMS IRMS. खेळ खलास. खेळ खलास. कळा लागलाय का बघा. नेक्स्ट आता ह्याचं पण सेम दाखवतो, पण ह्याचं दाखवणार तुम्हाला माहिती आहे की इंडक्टरला करंट लीड होतोय का लॅग होतोय. इंडक्टरला करंट काय होते, लॅग होतोय म्हणजे असं लिहिणार का आता, E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. दॅट्स ओके. सगळीकडे लिहायला लागते. सुरुवात हीच आहे, कुठलं पण इक्वेशन काढा यात. वी नो E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी, हे आपल्याला लिहायलाच लागते. आय इज इक्वल टू काय लागेल, आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी. इंडक्टर आहे -π/2. -π/2 घे की मग पॉवर कर कंटिन्यू. सेम पॉवरचा फॉर्म्युला E इंटू आय. मिक्स कर. मिक्स केल्यावर काय होणार हे बघ, मिक्स केल्यावर ई नॉट आय नॉट निघणार. साइन ओमेगा टी, साइन ऑफ ओमेगा टी -π/2 म्हणजेच कॉस ओमेगा टी. साइन ऑफ nπ/2 मायनस थिटाचं काय बनणार रे, कॉस थिटा. कारण की बाळ इथं π/2 चा मल्टिपल कोण आहे, 1 आहे. 1 म्हणजे ऑड आहे, ऑड म्हणजे साइनचं होणार कॉस. म्हणजे कसं निघेल, मायनस ई नॉट आय नॉट साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी. जेव्हा परत तुम्ही हे, अरे किती सोपं आहे हे, अरे तुम्ही बघतच नाहीये. हे खूप सोपं आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यातनं इक्वेशन ना अक्षरशः कम्प्लीट हे म्हणजे इट्स काय म्हणतो आपण त्याला, फ्री हिट आहेत या सगळ्या फ्री हिट आहेत या क्रिकेटमधल्या. नो बॉल पडायला लागले तुम्हाला फ्री हिट मिळायला लागले, तुम्ही घेत नाहीत ते शॉट्स. सो हे बघा इथे P इज इक्वल टू ई इंटू आय. सिमिलरली ई नॉट आय नॉट बाहेर काढलं. साइन ओमेगा टी, साइन ओमेगा टीचं काय होणार, कॉस ओमेगा टी. कॉस ओमेगा टी झाले. कॉस ओमेगा टी नंतर हे ई नॉट आय नॉट तुम्हाला माहिती आहे, ॲव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला इंटिग्रेशन P dt अपॉन टी. सो परत ह्याला इंटिग्रेशन मध्ये टाकलं, ई नॉट आय नॉट साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी. ई नॉट आय नॉट बाहेर, त्यानंतर साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी टू 8 ढकललंय. सो याचं इंटिग्रेशन 0 येते. हे लक्षात ठेवावं लागेल. एक स्टेप तिथं लक्षात ठेवावं लागते की याचं इंटिग्रेशन किती येते, पुढे जाऊन ते 0 येते. आफ्टर सॉल्विंग वगैरे 0 येते. त्यामुळे म्हणजे ह्या सगळ्याचं इंटिग्रेशन 0 येते. पुढे लक्षात ठेवायचं की ॲव्हरेज पॉवर किती येते, 0. क्वेश्चन असा येणार तुम्हाला, शो दॅट ॲव्हरेज पॉवर ओव्हर अ कंप्लीट सायकल फॉर अन आयडियल इंडक्टर इज 0. आयडियल इंडक्टरला ॲव्हरेज पॉवर 0 असणार. क्वेश्चन असा येणार. मी मगाशी म्हटलं डायरेक्ट क्वेश्चन कोण हातात कोण लॉलीपॉप म्हणून देणार नाही, डायरेक्टली खा, तसं नाही होणार आहे. तुम्हाला जरासं कष्ट करावं लागणार आहे त्याच्यासाठी. सो क्वेश्चन असा येणार आहे की शो दॅट ॲव्हरेज पॉवर ओव्हर अ कंप्लीट सायकल फॉर द आयडियल इंडक्टर इज 0. बघा जरासा वेगळा क्वेश्चन वाटतो, पण या टाईपचा क्वेश्चन असेल. सेम कॅपॅसिटरसाठी बघूयात. येस, कॅपॅसिटरचं पेज येऊपर्यंत सांगा मला ॲव्हरेज पॉवर फॉर रेजिस्टर किती होतं, ERMS इंटू IRMS. ॲव्हरेज पॉवर फॉर इंडक्टर आता किती आलं होतं, 0. आता आपण काय बघणार आहे, कॅपॅसिटरची सुरुवात अशी असणार, वी नो E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. आय इज इक्वल टू मगाशी काय आलं होतं इंडक्टरला, आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी -π/2 असं आलं होतं. आता कॅपॅसिटर आहे, करंट लॅग असतो का, काय असतो, करंट लीड असतो म्हणजे आय इज इक्वल टू आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी +π/2. स्टोरी खतम. इथं बघा झालं की मग P इज इक्वल टू ई इंटू आय. मिक्स कर की मिक्स. इथं साइनचं साइन ऑफ इथं ई नॉट साइन ओमेगा टी माहिती आहे. परत आय नॉट इथं मगाशी कॉस आलं होतं मायनस. भैयाजी का मायनस आलं होतं रे, मायनस का आलं, इथं मायनस होतं, इथं काय आलं, इथं प्लस आलंय. का लागलंय का बघ. सो आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी +π/2 चं बनणार कॉस ओमेगा टी. ई नॉट आय नॉट साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी. ई नॉट आय नॉट हा फॉर्म्युला माहिती आहे म्हणणार, ई नॉट आय नॉट अपॉन टी. ह्याचं इंटिग्रेशन परत जाऊन 0 होणार, त्यामुळे ॲव्हरेज पॉवर 0. हा लागलाय का बघा. सो परत क्वेश्चन कसा येऊ शकतो, शो दॅट ॲव्हरेज पॉवर ओव्हर अ कंप्लीट सायकल फॉर अन आयडियल कॅपॅसिटर पाहिजे होतं, इज 0. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट आहे ॲव्हरेज पॉवर फॉर LCR.
चला बोला कुठले कुठले क्वेश्चन झाले. ऍव्हरेज पॉवर फॉर रेझिस्टन्स, ऍव्हरेज पॉवर फॉर इंडक्टर, ऍव्हरेज पॉवर फॉर कपॅसिटर. आता एलसीआर चौथा या लागला इम्पॉर्टंट आहे, इथं थोडंसं लक्ष द्यावं लागेल. ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी फिक्स माहिती आहे. आता आय जर आता हे दोन्ही पण आहेत ना, एल पण आहे आणि सी पण आहे, त्यामुळे आय वाढू पण शकतोय कमी पण होऊ शकतोय, म्हणून प्लस मायनस ओमेगा टी प्लस 5 येणार. मला वाटतं की ह्या वर्षी असेल इक्वेशन, लक्ष देऊन ऐका 3 मार्कांसाठी. पॉवरचा फॉर्म्युला ई इंटू आय, सो ई इंटू आय ई नॉट आय नॉट साइन ओमेगा टी, म्हणजे हे परत साइन ओमेगा टी. आता ह्याचं काय केलंय बघा, इथं थोडंसं काय केलं, ह्याचं एक्सपान्शन केलंय, याचं एक्सपान्शन केलंय. ई नॉट आय नॉट साइन ओमेगा टी मी बाहेर टाकतोय, याचं एक्सपान्शन साइन ऑफ ए प्लस बी काय होतंय, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ओमेगा टी आत घुसवतोय, आत येत येते, सो साइन स्क्वेअर ओमेगा टी कॉस फाय. इथं काय होणार, कॉस ओमेगा टी साइन फाय साइन ओमेगा टी येणार. इथं ऍक्च्युली टी विसरले राहायचं, टी आहे तिथं. त्यानंतर ऍव्हरेज पॉवर काढायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ पी डीटी अपॉन टी. हा लक्षात ठेवा, चौथ्यांदा चालू आहे फॉर्म्युला. पी डीटी अपॉन काय येणार आहे, टी. सो इथं किती येणार आहे, ई नॉट आय नॉट साइन स्क्वेअर ओमेगा टी कॉस फाय प्लस मायनस मगाशी जे पी आलं होतं ते अपॉन टी. आता ई नॉट आय नॉट बाहेर, टी बाहेर, इथे इंटिग्रेशन आत जाणार. इंटिग्रेशन आत गेले की कॉस फाय हा कॉन्स्टंट आहे, त्या कॉन्स्टंटला बाहेर काढायला पाहिजे, डीटी बाहेर आलेला आहे, आणि इथं साइन स्क्वेअर ओमेगा टी आलेला आहे. प्लस मायनस इथं साइन फाय बाहेर आला, आतमध्ये येणार आहे कॉस ओमेगा टी साइन ओमेगा टी डीटी. त्यानंतर परत एकदा काय होणार आहे, साइन स्क्वेअर ओमेगा टी चं इंटिग्रेशन किती असते, टी/2 असते. आता हे स्टार स्टेप आहे बघा, इथं लक्षात ठेवावं लागेल, हे पाठ करावं लागेल. साइन स्क्वेअर ओमेगा टीचं टी/2 कॉस ओमेगा टीचं मगाशी सांगितलेलं आहे साइन. लक्षात ठेवा इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर ओमेगा टी, इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर ओमेगा टी, आणि इंटिग्रेशनचं लिमिट आहे 0 टू टी. ह्याचं लिमिट येणार, ह्याचं इंटिग्रेशन येणार आहे टी/2. इंटिग्रेशन ऑफ साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी डीटी, ह्याचं इंटिग्रेशन येणार आहे 0. किती येणार आहे, 0. सो येस, त्याच्यामध्ये पुढे आहे ह्या व्हॅल्यू इथं पुट केल्यावरती, इथं टी/2 राहिलंय, इथं टी/2 राहिले, हे तरी 0 झालंय पुढचं. सो चेक करूयात, टी ला टी कॅन्सल, काय राहिलं, ई नॉट आय नॉट कॉस फाय, ई नॉट आय नॉट कॉस फाय, काय लागले का, टी ला टी कॅन्सल, ई नॉट आय नॉट कॉस फाय. सो इथं जे पी ऍव्हरेज इज इक्वल टू ई नॉट आय, दॅट इज ई नॉट आय नॉट अपॉन 2 ला आपण कसं लिहू शकतो, ERMS IRMS कॉस फाय. सो कॉस फाय म्हणजे इथं पॉवर फॅक्टर आहे. कॉस फाय म्हणजे काय, पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला कसा आहे, ट्रू पॉवर अपॉन अपॅरंट पॉवर, ट्रू पॉवर अपॉन अपॅरंट पॉवर. किंवा ह्याच्यातला फॉर्म्युला पाहिजे असेल तर आर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ, म्हणजे झेड असते, झेड म्हणजे कोण असते, आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. सो पॉवर फॅक्टर इज डिफाइंड एज द रेशो ऑफ रेजिस्टन्स टू द दॅट इज इम्पेडन्स, असं पण लिहू शकता तुम्ही. सो इन प्युअर इंडक्टर किंवा कपॅसिटर फाय इज इक्वल टू 90 असते, पॉवर फॅक्टर 0 होते. कधी कधी हे पडते की खालीपैकी कुठल्याला पॉवर फॅक्टर 0 आहे, तर तिथं सांगावं लागेल प्युअर इंडक्टर किंवा प्युअर कपॅसिटर. स्टोरी चालू होते एलसी ऑसिलेशन. तुम्हाला माहिती असू दे, हा पॉइंट कट सिलेबसमध्ये, रिड्यूस सिलेबसमध्ये होता, पण भरपूर इम्पॉर्टंट होता हा पॉइंट. भरपूर पॉइंट इम्पॉर्टंट होता, पण रिड्यूस सिलेबसमध्ये होता. या वर्षीसाठी 99.9% फिक्स आहे क्वेश्चन, 99.9% क्वेश्चन फिक्स आहे एलसी ऑसिलेशन. स्टोरी खूप जबरदस्त आहे याची, स्टोरी खूप जबरदस्त आहे, जशी तुमची आहे तसं ऐकायचं आहे स्टोरी. स्टोरीमध्ये एलसी नावातच आहे, दोघं आहेत राजा राणी, याच्यामुळे हे जगते, ह्याच्यामुळे हे जगते. काय लागलंय का बघा, एकमेक जगतात, कशामुळं, एकमेकांवरती बाबा पुढे जाऊन काहीतरी होईल या मध्ये. सो एलसी पण तसंच आहे, एल म्हणजे इंडक्टर, सी म्हणजे कपॅसिटर. कपॅसिटर जो आहे ऑलरेडी चार्ज आहे, कपॅसिटर ऑलरेडी कसा आहे, चार्ज. या चार्ज कपॅसिटर जर तुम्ही इंडक्टरला लावला तर तो जो काही चार्ज कपॅसिटर असतोय तो त्याची कपॅसिटी म्हणजे जो काही डिस्चार्ज व्हायला, हळूहळू डिस्चार्ज व्हायला चालू करतोय. डिस्चार्ज होतोय म्हणजे काय करतोय सर, बघ करंट पाठवायला चालू करतोय तिकडं इंडक्टरला. जेव्हा तो करंट पाठवायला चालू करेल त्यावेळी इथं ऑसिलेशन्स क्रिएट होतील. ऑसिलेशन्स म्हणजे इथं काय होईल, इथं इंडक्टरच्या भोवतीने असे हे ऑसिलेशन्स क्रिएट होतील. हे पाठवत राहतोय, कळा लागले का बघा, कपॅसिटर पाठवत राहतोय. पण नंतर काय होतं, नंतर कपॅसिटरकडे चार्जेस राहत नाही, म्हणजे कपॅसिटर काय होतोय, कम्प्लिटली डिस्चार्ज होतोय. मग त्यावेळी जे ऑसिलेशन्स असतात त्यावेळी जी फ्रिक्वेन्सी असते ती मॅक्सिमम असते. मी तुम्हाला क्वेश्चन इथं तयार करून विचारू शकतो, एलसी ची फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम कधी असते, कपॅसिटर चार्ज असल्यावर का कपॅसिटर डिस्चार्ज असल्यावर. कपॅसिटर डिस्चार्ज असल्यावर. आन्सर काय, कपॅसिटर डिस्चार्ज असल्यावरती. परत इंडक्टरमुळे ह्याच्यातले जे काय चार्जिंग आहे ते परत याला होतंय, याला चालू होतंय. फक्त यावेळी काय होतंय, मगाशी हे प्लस होतं हे मायनस होतं,
इथं काय होतं तर अपोजिट होते, हे मायनस होते हे प्लस होते, पोलॅरिटी चेंज होते. परत हा चार्जिंग होतोय कपॅसिटर, परत कपॅसिटर चार्जिंग झाल्यावरती परत काय होते तो इंडक्टरला चार्जिंग स्वतःच द्यायला चालू होते, डिस्चार्ज चालू होते आणि हा खेळ चालू राहतोय त्यांचा, हा खेळ त्यांचा चालू राहतोय. ओके, हीच सगळी स्टोरी इकडे दिलेली आहे, हीच सगळी स्टोरी इथं दिलेली आहे. नंतर हे थोडंसं आय गेस स्टॉप करा आणि वाचून घ्या, ते इम्पॉर्टंट होतं. नेक्स्ट पार्ट आहे आपला, नेक्स्ट पार्ट आहे एलसी ऑसिलेशन झालेलं आहे आपलं. नेक्स्ट पार्ट आपण बघूया. नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे सिरीज रेझोनंट सर्किट, पॅरल रेझोनंट सर्किट. कधी पडलं नाहीये बिचार, पण चान्सेस आहेत पडण्याचे. सो सिरीज रेझोनंट सर्किट साठी फॉर सिरीज रेझोनन्स, रेझोनन्स म्हणजे काय पहिलं हे लक्षात ठेवा. रेझोनन्स म्हणजे एक्सेल इज इक्वल टू एक्सी. सर एक्सेल म्हणजे काय, 5-10 मिनिटं पूर्वी जा आणि परत एकदा बघते, छानपैकी कळेल. एक्सेल म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स सांगितलेलं होतं, एक्सी म्हणजे कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स सांगितलेलं होतं. सो एक्सेल इज इक्वल टू एक्सी असते. लक्षात ठेवायचं आपल्याला हे आहे की सिरीज रेझोनन्सला इम्पेडन्स बिकम्स मिनिमम, करंट बिकम्स मॅक्सिमम. IRMS चा फॉर्म्युला कुठला सांगितला, ERMS अपॉन झेड, झेड म्हणजे माहिती आहे, ERMS अपॉन झेड, झेड म्हणजे माहिती आहे. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय, एक्सेल इज इक्वल टू ओमेगा इज इक्वल टू 2πfl. एक्सी म्हणजे काय, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, एक्सी इज इक्वल टू 1/2πfc. सो इथं या दोन्ही एक्सेल इज इक्वल टू एक्सी आहे बघा. सो एक्सेलच्या जागी हे 2πfl, एक्सीच्या जागी 1/2πfc. एफ इकडे घेतो, एफ स्क्वेअर होणार, हे 2πl खालती घेतो, 2πlc होणार, पण त्याचं स्क्वेअर रूट काढल्यावरती 2πlc, स्क्वेअर रूट ऑफ एलसी असं होईल. सो ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायच्या आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये करंट मॅक्सिमम असतो म्हणून करंट मॅक्सिमम. सो करंट इज मॅक्सिमम, करंट मॅक्सिमम असला की त्याचा अपोजिशन इम्पेडन्स मिनिमम पाहिजे. सर्किट बिकम्स प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट व्हेन एक्सेल इज इक्वल टू एक्सेल. पॉवर फॅक्टर इज युनिटी. लक्षात ठेवायचं पॉवर फॅक्टर किती आहे, युनिटी, आणि ही दोन्हीला पण फ्रिक्वेन्सी हीच असणार आहे. नेक्स्ट पार्ट आपल्याला पॅरलल रेझोनन्स सर्किट. पॅरलल साठी ह्याच्या उलट लक्षात ठेवायचं, इथं करंट मॅक्सिमम होता, हे करंट मिनिमम असणार. इथे इम्पेडन्स इथे इम्पेडन्स मिनिमम होता, इथे इम्पेडन्स मॅक्सिमम असणार. एक्सेल इज इक्वल टू एक्सी आहेच. सो एक्सेलचा फॉर्म्युला दिलेला आहे, परत तो साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2 चं कॉस्ट झालं, हे मायनस असल्यामुळे हे मायनस झालं. परत आयसीचा माहिती आहे, ऑलरेडी झाले मगाशी. सो परत हे आयसी परत रिअरेंज केलं आणि दोन्हीचं मिक्स केलंय, 1 आणि 2 ऍड केलेत. सो फायनली कसं बनेल, आय इज इक्वल टू ई नॉट 1/xc मायनस 1/xl, हे फायनल इंटू कॉस ऑफ ओमेगा टी. नेक्स्ट आपण बघूयात, ह्याच्यामध्ये नेक्स्ट आहे शार्पनेस. नेक्स्ट पॉईंट कुठला आहे, शार्पनेस. शार्पनेसलाच आपण क्यू फॅक्टर म्हणतो, शार्पनेसलाच आपण काय म्हणतो, क्यू फॅक्टर. सो क्यू फॅक्टरचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी अपॉन बँडविड्थ. क्यू फॅक्टरचा फॉर्म्युला कुठला आहे, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी अपॉन बँडविड्थ. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आपण ओमेगा आर न दाखवतो, बँडविड्थचा फॉर्म्युला आहे ओमेगा 2 मायनस ओमेगा 1. इट इज अ युनिटलेस क्वांटिटी, इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी, लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट आहे चोक कॉइल. अ चोक इज अन आयर्न कॉइल और आयर्न कोर इंडक्टर विथ अ लार्ज इंडक्टन्स लिमिट अल्टरनेटिंग कर्व्स. त्याला लिमिट असते. युजेस लक्षात ठेवा, त्याचा फ्लोरोसेंट ट्यूब मध्ये त्याचा यूज आहे. येस, आय गेस चोक कॉइल इज द लास्ट पॉइंट ऑफ द टॉपिक, आणि ही टॉपिक आपला एका तासाच्या आत आय गेस संपलेला आहे आणि तो मस्तपैकी झालेला आहे. फक्त हा टॉपिक रिक्वेस्ट ही आहे की फिक्स क्वेश्चन आहेत, मी आत्ताच क्वेश्चन सांगू शकतोय, तरी देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण कशाला पोस्ट केले, त्यासाठीच केले ना. तो तिकडे जाऊन परत एकदा बघा, ऑलरेडी व्हिडिओ चालू असताना 10 वेळा क्वेश्चन सांगितलेले आहेत. हे क्वेश्चन्स येणाऱ्या एक्झाममध्ये फिक्स आहेत, गॅरंटेड आहेत, त्यामुळे हे क्वेश्चन्स जबरदस्त करून जायचं आहे. 27 फेब्रुवारीला आपल्याला कळणारच आहे. फक्त आता हे का सांगतोय, आता आपल्या हातात वेळ आहे करण्यासारखा म्हणून. सो व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रांबरोबर. थँक्यू.